पिऊला मी स्कूलमधून घरी घेऊन आली. माहिती नाही तिला बरं नाही वाटत आहे. बोलते मला चक्कर येते. तर बोलते टीचरांचा तिच्या फोन आला होता की येऊन तिला घेऊन जा, तिला जरा बरं नाही वाटत आहे म्हणून. आता बघा मी घेऊन आली आहे तिला स्कूलमध्ये जाऊन. आज थोडंसं सकाळी ब्रेकफास्ट दाखवायला नाही झाला, सो आता तिला डॉक्टरकडे घेऊन जाईल नंतर. गुड मॉर्निंग. बघा तुझी तब्येत बरी नाही, कशी येऊन बसली आहे. त्या स्कूलमधून जाऊन घेऊन आली, फोन आलेला म्हणून. चक्कर येते तिला थोडीशी. क्लायमेट थोडा चेंज आहे ना, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आहे. सोनू भरवते, नाश्ता करवते पिऊला. पिऊ मॅडमची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे निकू करतोय आंघोळ, कारण तो पण क्लासला जायला होता. हे पण जस्ट आत्ता चालू आहे. का असं झालं, असं कधी झालं ना तिला. एकदा जेव्हा पाणी द्यायचं, निकू साहेब करतायत अंघोळ, मग करतील नाश्ता, मग जातील ट्युशनला. त्याच्या अगोदर त्यांचं नामस्मरण, स्वामींचं माझं नामस्मरण करून. चला या बाहेर या. बघा मित्रांनो, आता आम्ही पिऊ तर आज लवकर आली स्कूलमधून, पण तिला चक्कर येते. तिला आता नारळी पाणी घेऊन आलो आहे आणि जेवायला बसवलं आहे. सोनू गेली निकूला सोडायला आणि आता आम्ही जेवतो आहे. तुम्ही बघा जेवण काय काय आहे. भाकरी, चटणी आहे, डाळ आहे, काकडी आहे, पिऊचा नारियल पाणी आहे आणि पिऊ आहे. पिऊन तांदूळ टाकून दिला आहे, तर मला चक्कर येते. तर तुम्ही पण या जेवायला. आणि नारळाचं ते हे पण आहे, नारळ पाणी आणलं जातं ते मलाई पण आहे. तर सोनू आता निकूला सोडून येईलच, कारण मग आम्हाला भूक लागली आहे आणि तिला पण जेवायचं आहे. पिऊला बरं नाही वाटतं तुम्ही. तर सोनू बोलून गेले की तुम्ही जेवून घ्या, मी आल्यावरती जेवून. तर मग भेटूया संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये. बाय.